अहो ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तरवावर त्यांची आबरू उठायचे, माणसं वाटवायचे, नाक कान कापायचे, धड्या रताळून टाकायचे. खवळले महाराज. दौलत खानावर खडाडले. दौलत खा या उपर जर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आणि दौलत खानाला वर्दी मिळाली. काही अरबी आले, आक्रमण करायला आले आणि बघता बघता मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं. फार मस्कत पर्यंत पाठला करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब दर्यातच कापले गेले. 200 अरब जिवंत सापडले. महाराजांच्या सामने पेश केले. मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा नावाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. पहिला आरमार, हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे 200 अरब महाराजांच्या पुढे पेश केले. महाराजांनी बघितलं आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. ऐन डोंगरात आहे, भयान घनगर्द जंगल आहे. म्हणजे डोंगरात जसा भाग दबा धरून बसावा तसा तो व्याघ्रगड. इतका भयान जळवाचं साम्राज्य. डोंगरावरनं प्रवास करावा लागतो, नदीतनं जावं लागतं, मग केव्हा तरी तो व्याघ्रगड दिसतो. जाणं सोपं नाही. अहो दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाखरही तिकडे फिरकत नाही. परवा पुण्यातली 4-5 पोरं फिरायला गेली होती. हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. एखाद्याला गायब करायचं असेल तिकडे नेऊन सोडा. इतका भयान आहे तो अजूनही. त्या काळात कसा असेल. महाराजांनी सांगितलं या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजेत बस. आणि त्या 200 अरबांना मराठी नुसते मारत होते. इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. त्या आठवड्यातच इतके सुजलेले एकमेकांनाच ओळखेनात तो आमच्यातलाच का. इतके मारले. महिनाभरानंतर महाराजांनी सांगितलं आता सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात पासवा आणि त्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाचेला काही पटेना. तो म्हटला महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. जाऊ दे रे, पण जाऊ दे रे. आदेश होता महाराजांचा. हे सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाचेच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना परत विचारलं महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. मग महाराज म्हणले कोंडाजी आता हे सुजलेले त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाहीत, नंतर या. यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि उद्या चुकून जर कुणी तिरक्या नजरनं महाराष्ट्राकडे निघाला पहिला हा आडवा जाईल. कुठे निघाला. महाराष्ट्रात नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ. भयानक आहे तो राजा. आमची काय हालत केली माहितीये ना, नको जाऊ. ताप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरनं कुणी बघायची. महाराजांनी दहशत बसवली. कुणी नाही परत दर्यावर, एकही आक्रमण नाही. त्याच्यानंतर आक्रमण झालं फक्त आता 26/11ला. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 26/11चा दहशतवादी हल्ला झाला. मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पण काय गेली 350 वर्ष आम्ही महाराज फक्त डोक्यावर घेऊनच नाचत बसलो. आम्ही महाराज डोक्यात कधी घातलेच नाहीत. डोक्यावरून मिरवण्यापेक्षा डोक्यात जर महाराज घातले असते तर 26/11चा दहशतवादी हल्ला सुद्धा रोखता आला असता. हे 350 वर्षापूर्वी केलं महाराजांनी. पण महाराजांना त्याच वेळी जाणीव आहे जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य उभा करायचा आहे पण स्वतःच्या पायावर उभा केलं पाहिजे. अहो तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारूगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. आणि त्यांनी जर घेणं बंद केलं तर परिस्थिती कधी उद्भवू शकते. महाराजांनी त्याचा विचार केला. महाराजांनी कुडाळ डिचोलीला दारूगोळ्याचे कारखाने काढले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला आणि मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. स्वराज्यात स्वतःची शस्त्र बनवण्यासाठी स्वयंपूर्ण झालं. महाराजांची गलबत त्यावेळी दरी असायची, पण त्या गलबतात वजनदार तोफा ठेवल्या की त्या वजनानं ती जहाज डचमळायची. जहाज डचमळ की नियम चुकायचा, उपयोग नव्हता. आणि तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात पडायचं. महाराज विचार करायला लागले काहीतरी केलं पाहिजे. आणि अखेर महाराजांनी विचार केला. महाराज इथं कल्याणच्या कारखान्यात आले, सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती वजन ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार. तोफ्याचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात
बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. शिवछत्रपतीने इतका या हिंदुस्थानात दुसरा सृजनशील आणि निर्मितीक्षम राजा झाला नाही, अजिबात नाही. नवनिर्मिती करायला प्रोत्साहन दिलं. नंतर बघा ना, शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला यश कशात आहे स्वराज्याचं? या स्वराज्यात प्रत्येक जण सामील झाला. जोपर्यंत जनता तुमच्या सोबत नसते तुम्हाला राज्य करता येत नाही. असं सरकार लोकप्रिय असू शकत नाही. सरकार लोकप्रिय तेव्हा होतं तर जनतेला ते सरकार आपलं वाटतं. महाराजांनी ते केलं. वचननामा काय स्वराज्याचा? रस्ते नीट करतो, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो. काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावणे आहे बस. 18 पगड जातीची 12 बुद्धेदराची सारी, सुतार लोहार चांबार दहावी जोशी गुरववाणी मुलानी साडी मारी धनगर कोरी आगरी भंडारी सगळी. अरे कारखाने काढले, सुतारला काम मिळालं, लोहारला काम मिळालं, चांभारला काम मिळालं. प्रत्येक जण पोटाला लागला, स्वराज्यात सामील झाला. सुतार सुद्धा ती फळी रांधताना कोण आनंदाने रांधायचा. आणि या फळीचं जहाज होणार आहे, ते जहाज दर्यात जाणार आहे. ते जहाजाने विजय मिळविल ना, मला अभिमान वाटेल. त्या जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. प्रत्येक जण सामील करून घेतला, प्रत्येक जण. स्वराज्याचं यश याच्यात आहे आणि त्याच्यापेक्षा महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली. ही जबाबदारी तुझी. शिवकाळ हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही. एकदा दिली ना दिली बस, परत बघायचं नाही त्याच्याकडे. तो काम पूर्ण करणारच कोण विश्वास होता. आणि मावळ्याने तो राखलाही होता. मावळ्यापासून भावळ्यापर्यंत आणि सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटणार नाही की ज्यानं जबाबदारी टाळली, अजिबात.